प्रॉब्लेम सेट 3 सर्कल मधलं 11वं गणित. ड्रॉट सर्कल्स विथ सेंटर ए बी सी each of radius 3 cm such that each circle touches the other 2 circles. आता याची जर रफ डायग्राम काढायची म्हटलं तर या ठिकाणी ए बी आणि सी ही 3 सेंटर आहेत आणि या ठिकाणी ए बी मधला अंतर या ठिकाणी 6 सेंटीमीटर आहे. त्याच पद्धतीने ए सी मधला अंतर हे 6 सेंटीमीटर आहे आणि बी सी मधला अंतर हे 6 सेंटीमीटर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पशी प्रश्न असेल की 6 सेंटीमीटर कसं आलं, तर ए टू बी आपल्याला ज्यावेळेला 2 सेंटर मधलं एक्सटर्नल टचिंग सर्कल्स आहेत त्यावेळेला त्या 2 सेंटर मधलं अंतर म्हणजे काय असतं, त्यावेळेला त्या ठिकाणी त्या 2 रेडियसची बेरीज असते. इथं प्रत्येक सर्कल आपल्याला 3 सेंटीमीटरचे दिलेले आहे, त्यामुळे 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर अशा पद्धतीचा त्रिकोण या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काढायचा आहे. तर पहिली स्टेप आहे, मी ए बी 6 सेंटीमीटर काढून घेतो. या ठिकाणी हे काढून घेतल्यानंतर मी लगेच नाव देतो याला ए बी ए बी 6 सेंटीमीटर. आता मला 6 सेंटीमीटर बाजू असणारा त्रिकोण काढायचा आहे, म्हणून मी आता या ठिकाणी कंपास मध्ये 6 सेंटीमीटर इतका अंतर घेतो. ए वर कंपासचं लोखंडी टोक ठेवतो आणि या बाजूला एक चाप काढतो. त्याच पद्धतीने माप न बदलता कंपासचं लोखंडी टोक बी वर ठेवतो आणि पहिल्या काढलेल्या चापाला इंटरसेक्ट करणारा दुसरा चाप या ठिकाणी काढतो. आता हे काढल्यानंतर या ठिकाणी पुढचा भाग आपल्याला जो पाहायचा आहे तो म्हणजे या ठिकाणी हा जो बिंदू आहे त्याला मी सी नाव देतो. मी आता ए सी आणि बी सी जोडून घेतो. ए सी आणि बी सी जोडून घेतो. आता हे जोडून घेतल्यानंतर आता मला या ठिकाणी वर्तुळ काढायचे आहेत. आता ते वर्तुळ काढत असतं तर मी कंपास मध्ये बरोबर 3 सेंटीमीटर इतका अंतर घेतोय. 3 सेंटीमीटर इतका अंतर घेतोय कंपास मध्ये या पद्धतीने. कंपासचं लोखंडी टोक ए वर ठेवतोय. ए मधून ए वर्तुळ केंद्र असणारा आणि 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढतोय. त्यानंतर हेच अंतर ठेवतोय, कंपासचं लोखंडी टोक बी वर ठेवतोय. या पद्धतीने परत 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढतोय. आता राहिलं सी मधून या ठिकाणी या दोन्हीला ए ला आणि बी ला जोडणारं वर्तुळ काढतोय आणि या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की ही तिन्ही वर्तुळं एकमेकांना स्पर्श करतायत की ज्यांच्या त्रिज्या या 3 सेंटीमीटर इतक्या दिलेल्या आहेत. तर या पद्धतीने हे अंतर 6 सेंटीमीटर, हे अंतर 6 सेंटीमीटर. पण या ठिकाणी जर विचार केला तर ए पी त्रिज्या असेल तर ती 3 सेंटीमीटर आली, बी क्यू त्रिज्या असेल तर ती 3 सेंटीमीटर आली आणि सी आर त्रिज्या असेल तर ती या ठिकाणी 3 सेंटीमीटर आलेली आपल्याला आढळून येईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 3 सेंटीमीटर त्रिज्या असणारी 3 वर्तुळ ही एकमेकांना या पद्धतीने स्पर्श करताना आपल्याला दिसतात. Example number 2. It is also a star mark example. There are number of methods to solve the example. Prove that any 3 points on a circle cannot be collinear. Prove that any 3 points on a circle, as they are on the circle, we can call them as coinciding point. So we have to prove that they are not collinear. Given काय दिलेलं आहे आपल्याला, point A, B and C are on the circle दिलेलं आहे. To prove point A, B and C are not collinear, we have to prove, for the proof of this theorem we have to make construction. Join AB, join BC
and join AC to form a triangle ABC, because when we join this we get a figure of a triangle. So after joining segment AB, BC and AC we get triangle ABC. Now as point A, B, C are on the circle, that is given, we have given that A, B, C are on the circle. From the definition of triangle, आता आपण काय दिलेले आहेत ते पॉइंट घेतलेले आहेत, ते पॉइंट जोडून घेतलेले आहेत. डेफिनेशन ऑफ ट्रायंगल काय सांगते की ते आर नॉट कोलिनियर, बिकॉज इफ दे आर कोलिनियर देन ट्रायंगल कॅनॉट बी फॉर्म. सो बाय डेफिनेशन ऑफ ट्रायंगल दे कॅनॉट बी कोलिनियर ॲज दे मेक्स व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल, कारण त्या त्रिकोणाच्या बाजू तयार करतात. सो पॉइंट ए, बी अँड सी आर नॉट कोलिनियर. दिस इज द इम्पॉर्टंट थिअरम. ऍज अ एक्झाम्पल कॅन बी आस्क्ड इन अ एक्झाम्पल. इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की एबीसी वर्तुळावर आहे आणि ज्यावेळेला एबीसी आपण जोडतो त्यावेळेला एक ट्रायंगल तयार होतो आणि हा ट्रायंगल असल्यामुळं डेफिनेशन नुसार ट्रायंगलच्या या ठिकाणी एबीसी व्हर्टायसेस आहेत आणि व्हर्टायसेस जोडल्यामुळं या ठिकाणी तो ट्रायंगल होतो आणि ट्रायंगल असल्यामुळं पॉइंट ए, बी अँड सी आर नॉट कोलिनियर. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 13, 14 आणि 16 आपल्याला अभ्यासक्रमातून काढून टाकलेली गणित आहेत आणि 15वं गणित का ठेवलेलं आहे मला कळत नाहीये, म्हणून मी ते घेत नाहीये, कारण ते पण त्याच ह्याच्यातलं गणित आहे. करेक्शन काही येत आहे का ते येते का ते पाहतो मी आणि नंतर वाटलं जर समजा असेल तर 15वं गणित सुद्धा या ठिकाणी घेतलं जाईल. आता या ठिकाणी आपण 17व्या गणिताकडे जातोय. 17व्या गणितामध्ये आपल्याला दिलेलं आहे इन द फिगर कॉर्ड EF is parallel to GH. या दोन कॉर्ड एकमेकांना पॅरलल दिले. We have to prove that chord EG is parallel to FH. ही कॉर्ड या कॉर्डला पॅरलल दिलेली आहे आणि आपल्याला सिद्ध करायचे ही कॉर्ड या कॉर्डला पॅरलल आहे. आता याची सिद्धता देताना त्यांनी काय दिलेले आहे, फिल इन द ब्लँक्स, खाली काढलेल्या जागा दिलेल्या आहेत अँड राईट द प्रूफ. सुरुवात करताना ड्रॉ सेगमेंट GH हा या ठिकाणी आपण काढून घेतलेला. आता त्याच्यानंतर FEG हा कोन आणि FGH हे दोन कोन आपल्याला या ठिकाणी एकरूप दिलेले आहेत आणि त्याचा आधार या ठिकाणी विचारलेला आहे. आपण या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि हे अल्टरनेट अँगल आहे, त्यामुळे इथे लिहिणार आहोत अल्टरनेट अँगल इक्वेशन नंबर 1 या ठिकाणी देणार. त्यानंतर अँगल EFG इज इक्वल टू आपल्याला सांगितलं इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम नुसार या ठिकाणी याचं उत्तर येतं 1/2 मेजर ऑफ आर्क EG या पद्धतीने याचं उत्तर होतं इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. काय लिहिलेलं आहे EFG इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क EG. हा आर्क आणि हा कोन यांच्यामधले इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम जो आहे त्या थिअरम नुसार या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर या ठिकाणी 1/2 मेजर ऑफ आर्क EG इतका आलेला आढळून. त्याच पद्धतीने FGH इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क FH परत इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. आता हे दोन कोन एकरूप आहेत म्हटल्यानंतर या कोणासमोरची ही आर्क आणि या कोणासमोरची ही आर्क ही एकरूप असलीच पाहिजे. म्हणून 1/2 मेजर ऑफ आर्क EG इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क FH. 1/2 गेट्स कॅन्सल आणि त्यामुळं मेजर ऑफ आर्क EG इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क FH. फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 या 3 इक्वेशन वरून आपण या ठिकाणी लिहिलेले आहे. आणि लास्ट आता जर आर्क EG आणि आर्क FH या जर या ठिकाणी एकरूप झाल्या तर त्यांच्या संदर्भातल्या ज्या कॉर्ड असतात त्या सुद्धा एकरूप असतात. म्हणून कॉर्ड EG इज कॉन्ग्रंट विथ कॉर्ड FH. करस्पॉन्डिंग कॉर्ड याला आधार या ठिकाणी विचारलेला आहे. करस्पॉन्डिंग कॉर्ड ऑफ कॉन्ग्रंट आर्क.
कॉन्करंट आर्क, कारण त्याचे आर्क या ठिकाणी एकरूप आहेत, हे आर्क एकरूप असल्यामुळे या कॉर्ड एकरूप आहेत आणि तेच या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने 1 2 3 4 आणि 5 या ठिकाणी गाळलेल्या जागा आपल्याला भरता येतात. ही गाळलेली जागा मात्र लक्षात ठेवायची, त्याची काही इथे त्यांनी गरज दाखवलेली नाहीये, पण 1/2 दोन्ही बाजूला कॅन्सल झालेला आपल्याला आढळून येईल. Example number 19. In the figure, with center C and D touches internally. Two circles touches internally at point E. या पॉइंट मध्ये सर्कल. D lies on the inner circle. D हा inner circle वर. Chord EB of the outer circle intersect inner circle at point A. दाखवले. Prove that segment EA is congruent with segment AB. म्हणजे थोडक्यात आपल्याला A हा EB चा मध्यबिंदू आहे असं सिद्ध करायला सांगितलेलं आहे. मग त्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन या ठिकाणी केलेले आहे. EC आणि CD जोडून घेतलेले आहेत, त्याच पद्धतीने AD जोडून घेतलेले. सो कन्स्ट्रक्शन जॉईन पॉइंट्स EC and D, E, C and D हे 3 जोडून घेतलेले. ड्रॉ AD पण काढून घेतलेले आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी BD पण काढून घेतलेले आहे. BD पण जोडून घेतलेले. BD 2 रेषाखंड जोडून घेतलेले. आता फ्रॉम फिगर वरून आपल्या काय लक्षात येतं? EC and D, E किंवा असं द्या पॉइंट EC and D आर कोलिनियर. याला कारण आपल्याला काय देईल की इंटरनली टचिंग करणारे आहेत. C आणि D त्यांचे केंद्रबिंदू आहेत आणि E हा त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ECD हे कोलिनियर आहेत असं आपल्याला प्रॉपर्टी नुसार म्हणता येतं किंवा सांगता येतं. फ्रॉम द प्रॉपर्टी ऑफ टचिंग सर्कल. आपण हे सगळं पाहिलेलं आहे, टचिंग सर्कल मध्ये पाहिलेलं आहे. टचिंग सर्कल यानुसार या ठिकाणी ECD हे कोलिनियर आहेत, याच्याबद्दल काही शंका असायचं कारण नाही. देअरफॉर आता जर ECD कोलिनियर असेल, ED इज अ डायमीटर फॉर इनर सर्कल. हा इनर सर्कलचा डायमीटर व्हायला काही हरकत नाही आहे. हा ED हा इनर सर्कलचा डायमीटर या ठिकाणी झाला. आता जर हा डायमीटर झालेला असेल इनर सर्कलचा, तर हा जो कोन आहे A बसला हा 100% 90 मापाचा होईल, कारण हा सेमी सर्कल मधला कोन आहे. म्हणजे डायमीटर झाल्यामुळे या ठिकाणी देअरफॉर अँगल EAD इज ऑफ 90 डिग्री. आणि याला आधार आपल्याला या ठिकाणी देता येईल की अँगल इन सेमी सर्कल इज ऑफ 90 डिग्री. आणि याच्यामुळं EAD हा 90 डिग्री आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अजून काय सांगता येईल आपल्याला? अजून DA इज परपेंडिक्युलर also. Therefore also DA is perpendicular on EB 90 डिग्रीचा. जर हा 90 चा झाला तर हा सुद्धा या ठिकाणी 90 चाच व्हायला पाहिजे. and therefore angle DAB is also 90 degree because DA is perpendicular on EB. याच्यावर किंवा AB म्हणा, काही प्रॉब्लेम नाहीये. A म्हटलं काय, E म्हटलं काय, एकाच ह्याच्यावरचे ते बिंदू आहेत. आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की हा पण 90 मापाचा, हा पण 90 मापाचा. म्हणजेच या ठिकाणी ज्या वेळेला आपण यांचा विचार करू त्यावेळेला या ठिकाणी हे 2 90 मापाचे असल्यामुळं या ठिकाणी सेगमेंट EA
सेगमेंट EA इज इक्वल टू सेगमेंट AB, आणि याला आधार आपल्याला देता येईल, रिझन देता येईल की परपेंडिक्युलर drawn from center of the circle bisect the chord. हा थेरम आपण पाहिलेला आहे, बायसेक्ट द कॉर्ड. आणि याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की जर असं झालं असेल तर या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की सेगमेंट EA इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट AB and that is we have to prove here. या पद्धतीने याचं उत्तर आपल्याला देण्यात येतं. परत एकदा सांगतोय की या पद्धतीने जॉईंट पॉइंट ECD जोडून घेतले, AD आणि BD पण ड्रॉ करून घेतलं. Point ECD are collinear from the property of touching circle, so ED is become now diameter of the inner circle. जर हा डायमीटर झाला तर हा कोण 90 डिग्रीचा झाला, हा 90 चा झाला म्हणून हा 90 चा झाला. आणि या ठिकाणी वर्तुळाचा केंद्र आहे हा D पासून लंब टाकला, हा DA लंब टाकला कशावर, EB वर. तर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. त्यामुळे हे अंतर आणि हे अंतर सारखं झालं आणि तेच या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं. एक्झाम्पल नंबर 20 ऍक्टिव्हिटी बेस आहे. इन द फिगर सेगमेंट AB इज द डायमीटर ऑफ द सर्कल विथ सेंटर O दिलेले. द बायसेक्टर ऑफ ACB बायसेक्टर intersect the circle at point D. Prove that segment AD is congruent. Segment AD is congruent with segment B. हे प्रूव्ह करायला आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने प्रूव्ह करायचं त्याच्या स्टेप्स दिलेले आहेत. कंप्लीट द प्रूफ बाय फॉलोइंग स्टेप्स और फिल इन द ब्लँक्स. ड्रॉ सेगमेंट OD काढले. अँगल ACB इज ऑफ 90 डिग्री. अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल, मगाशी आपण पाहिलेले त्याच पद्धतीने हा 90 डिग्री आहे. सो अँगल DCB इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ अँगल ACB which is equal to 1/2 into 90 which is equal to 45 degree. CD is the bisector. CD हा बायसेक्टर आपल्याला दिलेला आहे अँगल C चा म्हणजेच ACB चा. नाउ मेजर ऑफ आर्क DB याची किंमत या ठिकाणी आता आपल्याला माहित आहे या ठिकाणी की ज्या वेळेला आपण आर्क हा अँगल DCB 45 आहे याच्या दुप्पट आर्क असतो, त्यामुळे या ठिकाणी आर्कची किंमत इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार 90 डिग्री होते. याच्या दुप्पट आणि याच्या निमपट हा अँगल असतो म्हणजे 45 दुप्पट 90 या ठिकाणी आहे. सो मेजर ऑफ आर्क DB इज ऑफ 90 डिग्री. आता हा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार 90 डिग्री झाल्यामुळे अँगल DOB हा सेंट्रल अँगल आहे. त्याचं माप इतकंच असतं. ह्याच्याकडे याच्यामधलं नातं आपण पाहिलेलं आहे की जेवढं सेंट्रल अँगलचं माप असतं तेवढंच आर्कचं माप असतं. डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क, त्याच्यामुळे DOB पण किती मापाचा आला 90 डिग्री या ठिकाणी आपल्याला मिळालं. सो आता याच्यामुळे नेक्स्ट काय आहे OA आणि OB हे कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत कारण त्या रेडिया ऑफ सेम सर्कल या ठिकाणी आहे. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत या ठिकाणी. AB डायमीटर आहे, OA आणि OB त्याचे त्रिज्या आहे. सो लाइन OD इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. नुसती परपेंडिक्युलर नाही आहे OD, तर या AB चे दोन समान भाग करत असल्यामुळे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB असं म्हणता येईल फ्रॉम इक्वेशन 1 and 2. आणि याच्यामुळे सेगमेंट AD
इज इक्वल टू सेगमेंट बीडी आपल्याला म्हणता येईल, कारण ओडी बी बिंदू हा ए आणि या बी बिंदू पासून इक्विडिस्टन्स वर आहे. ओडी हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असल्यामुळं या ठिकाणी अंत्यबिंदू एंड पॉइंट्स पासून तो या ठिकाणी समदूर अंतरावर असतो. 9वी मध्ये आपण थेरम पाहिलेला आहे. त्यामुळे एडी आणि बीडी हे एकरूप आहेत असं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करता येतं. परीक्षेच्या दृष्टीने हा भाग महत्वाचा मला वाटतो. किती मिनिटं झाले बाबा?